नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. रिझल्ट संपले, बिगुल वाजलं, पण मार्केटही चालू आहे, रोजचे व्यवहारही चालू आहेत आणि मार्केटमध्ये उलथापालथही चालू आहे. त्याच्याचमध्ये आपल्याला वाट शोधत शोधत पुढे सरकायचं आहे. काल मार्केट ठीक होतं, तेजीतही होतं. 600-650 पॉईंट सेन्सेक्स काल तेजीत होता. फॉरेन इन्व्हेस्टर्सची पण खरेदी आहे थोड्याफार प्रमाणात. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची पण खरेदी आहे. फक्त क्रूड मात्र 68.80च्या लेव्हलला क्रूड आलं आहे. रिझल्ट संपले, त्यामुळे आपल्याला फक्त आज काही ज्या थोड्याफार बातम्या आहेत त्या पाहायच्या आहेत. पण त्याच्यामध्ये आत्ता जे मार्केट पडत आहे ते AI जी नवीन नवीन टूल्स प्लॅटफॉर्म मार्केटमध्ये आणत आहे त्याच्या भीतीमुळे त्याचा परिणाम IT वर होईल म्हणून ITचे शेअर पडत आहेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे. आणि हे सगळे शेअर निफ्टीमध्ये असल्यामुळे बरेचसे शेअर याच्यातले त्याचा निफ्टीवर पण परिणाम होतो आहे. खरं तर हे माझ्या कक्षेत येत नाही. मी शेअर मार्केटबद्दल माहिती सांगते, पण थोडंसं जाणून घेणं गरजेचं आहे की एवढ्या घाबरलेत का सगळे. IT सेक्टरवर परिणाम होईल असं का वाटू लागलं आहे. पण ही स्थिती काही वर्षापूर्वी आली होती जेव्हा ITची ओळख झाली आणि IT सगळं काम करेल असं वाटलं तेव्हा. आणि तीच स्थिती आत्ता परत येते. साधारणपणे आपण रोज जे शब्द वापरतो की अरे ते मशीन आहे, त्याला काय कळत आहे. अगदी तुम्ही वॉशिंग मशीनचं उदाहरण घ्या. वॉशिंग मशीनमध्ये आपण कपडे धुवायला टाकतो तेव्हा साधा सरळ प्रश्न आहे की वॉशिंग मशीनला कपड्याला कुठे डाग आहे हे काय कळत आहे. म्हणजे तुम्ही आधी त्या डागावर प्रक्रिया करून तो डाग काढून टाकून मग तुम्हाला मशीनला टाकलं पाहिजे. पण हे जे मशीनला काय कळतं ही जी भानगड आहे ना ती सोडवण्याचा प्रयत्न आता AI करत आहे. AI म्हणजेच काय, बुद्धिमत्ता, पण ती देवाने दिलेली नव्हे. आपण कृत्रिमरित्या तयार केलेली बुद्धिमत्ता म्हणजे AI. तर AI हे काय करेल, काय काय करू शकतं. तर मशीन विल लर्न, मशीन विल अंडरस्टँड आणि मशीन विल इम्प्लिमेंट. म्हणजे प्रत्येक गोष्ट मशीन करू शकेल. म्हणजे आधी काय स्थिती होती पूर्वीची, एखादा समजा बुद्धिबळाचा जो डेटा आहे, बुद्धिबळाच्या दोन्ही पाठीच्या ज्या सोंगट्या आहेत त्या AI पाहत होतं, दिसत होतं, त्याप्रमाणे पुढची मूव काय होईल ती सांगितली जात होती. हे IT करत होतं. पण आता जे व्हिजन आहे पुढचं ते AI पाहू शकेल. तर AIचे 4 प्रकार मोडतात. काही रिॲक्टिव्ह मशीन आहेत, लिमिटेड मेमरी मशीन आहेत, थिअरी ऑफ माइंड मशीन आहेत आणि सेल्फ अवेअर मशीन आहेत. म्हणजे काही मशीनला नॅरो इंटेलिजन्स आहे, अगदी थोडकं. काहीला आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स आहे आणि काही सुपर AI. म्हणजेच काय, काही जण दिलेली बुद्धिमत्ता जेवढी आहे तेवढीच वापरायची, स्वतःची बुद्धी काही वापरायची नाही त्याच्यामध्ये.
सांगितलं आहे ना म्हणजे एवढं मीठ घाला तर एवढंच मीठ घालायचं. अरे एवढं मीठ घालून खारट होत आहे का ते बघायचं कोणी नाही, ते माझं काम नाही. मला एवढं तिखट घालायला लिहिलं आहे, मला एवढं मीठ घालायला लिहिलं आहे, किंवा बाबा मिरच्या दिल्या तर त्या मिरच्या तिखट आहेत का अमुक आहे का, ही स्वतःची बुद्धी चालवायची नाही. काही काही मशीन्स स्वतःची बुद्धीही चालवतील आणि त्याच्या पुढे जाऊन भविष्याच्या दृष्टिकोन विचार करून काही मशीन्स काम करतील आणि काही मशीन्स व्हिजनरी, ज्या म्हणजे पुढच्या 8 वर्षात काय होऊ शकेल याचा विचार करून सुद्धा काही मशीन काम करतील. अशी 4 प्रकारची AI मशीन्स असतील आणि त्यानुसार काम चालेल. म्हणजे मशीनच्या पुढे जाऊन माणूस जे काम करत होता, क्रिएटिव्हिटी आपण म्हणतो, तिथपर्यंत जरी मशीन गेली नाहीत तरी काही मर्यादित काम करू शकतील तिथपर्यंत जाऊन. ही जी एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे IT पुढचं जे सगळं काम आहे ते ही मशीन करू शकते. म्हणजे आता एखादा तुम्ही डेटा टाकला आणि तो डेटा समजावून घेऊन तुम्हाला तो डेटा एक्सप्लेन करायचा, त्या डेट्यावर उपाय करायचे, या सगळ्या गोष्टी ही मशीन करू शकते. आणि त्याची एक भीती पडली आहे. म्हणजे पूर्वी आपण घाबरत होतो की ड्रायव्हरलेस कार कशा होतील, आणि आता ड्रायव्हरलेस कार लोक वापरायला सुद्धा लागली आहेत न घाबरता. म्हणजे असं जे पुढं जात आहे त्यामुळे सध्याच्या IT कंपन्यांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागेल. जो त्यांच्याकडे स्टाफ आहे त्या स्टाफला ट्रेनिंग द्यावं लागेल, किंवा काही लोकांच्या नोकऱ्या येतून जातील आणि नवीन स्टाफला शिकवण्याचा जो अवधी आहे किंवा जी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागेल त्यामुळे जो येणारा भांडवली खर्च आहे, या सगळ्याचा विचार करून IT सेक्टर पडत आहे. तर AI म्हणजे काय, AIमध्ये काय काय होऊ शकतं याचा थोडासा परिचय एकदमच अंधारात नको बनवून दिला. आपण आजच्या बातम्या बघूया. BLS सर्व्हिसेस आत्याची टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी 100% स्टेक 154 कोटी रुपयाला ते घेणार. TVS सप्लाय चेन इटलीच्या ALA ग्रुप बरोबर त्यांनी एक MOU साईन केलं आहे. डिलिव्हरी रिदेव या इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप बरोबर 150 इलेक्ट्रिक व्हेकलसाठी त्यांनी करार केला आहे. CMAC $4,60,000 करारासाठी CMAC प्रिन्सेस हे व्हेसल त्यांनी दिलं आहे. लुपिननी डेस्ला फ्लेक्स फॉर्म्युलेशन कमर्शियलाइज करण्यासाठी स्पेक्टस बरोबर करार केला. TIL ट्युलिप कंप्रेशनमध्ये 60% स्टेक घेतला आहे. कोचिन शिपयार्ड 5 सर्व्हे वेसल इंडियन नेव्हीसाठी मॅन्युफॅक्चरिंग करायचं 5,000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालं आहे. क्वालिटी वॉल्स काल HULमधून याचं जे डिमर्जर झालं होतं त्याचं लिस्टिंग झालं. आईस्क्रीम बिझनेस यामध्ये LICने 6.63% स्टेक घेतला आहे. जीना सिखो गुजरातला ते नवीन हॉस्पिटल सुरू करणार आहे. HFCL यांना 61 कोटी रुपयाची ऑर्डर मिळाली आहे. टेक्समॅको यांना मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून
219 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. तर या काही बातम्या आहेत, याचा परिणाम मार्केटवर होऊ शकतो. तर कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले शेअर मंदीत राहतील हे पाहूया. सगळ्याच प्रकारचे ताणतणाव आहेत. तर या ताणतणावांमध्ये फार्मा सेक्टर किंवा हॉस्पिटल सेक्टर याच्यावर या सगळ्या गोष्टींचा कमी प्रमाणात परिणाम दिसतो आहे. त्यामुळे त्या सेक्टरमधले शेअर किंवा लॅबोरेटरीचे शेअर सध्या चालताना दिसत आहेत. पहिले तेजीचे पाहूया. सिमेंस, सुप्रीम इंडस्ट्री, IDBI, CCL प्रोडक्ट्स, BEL, टेक्समॅको, मुथूट, लुपिन, लार्सन अँड टुब्रो, त्रिवेणी इंजिनिअरिंग, बँक ऑफ इंडिया, ॲस्ट्रल, नेटवेब टेक्नॉलॉजी, मॅक्स फायनान्स, NHPC, युनियन बँक ऑफ इंडिया, गो डिजिट, टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल, ग्रॅफाईट. पण ग्रॅफाईटमध्ये मात्र लक्ष देऊन ट्रेड करा. काल 25 रुपयाच्या आसपास तेजीत होता. TVS सप्लाय चेन, एम्बसी, डिलिव्हरी, क्रॉम्प्टन कन्झ्युमर, इरिडा, ॲस्टर DM, कीस्टोन रिॲलिटी आणि विजया डायग्नॉस्टिक. तर मंदीमध्ये हिंदाल्को, इटर्नल, स्विगी. कारण इटर्नल आणि स्विगीच्या बाबतीत 1% वेलफेअर फी कर्नाटक सरकारने लावली आहे. अर्थातच ती 1% फी ते कस्टमरला ट्रान्सफर करतील, पण त्यामुळे कॉम्पिटिशनमध्ये टिकाव धरायला आणखीन कठीण पडेल. म्हणून ते दोन्ही शेअर मंदीत राहतील असं वाटतंय. तरीसुद्धा मार्केटची मर्जी. आता तुमचं काम काय आहे, तर गेले 1.5 महिना रिझल्ट लागले होते. मी बरेचसे रिझल्ट त्याच्यातले कव्हर केले. तर रिझल्ट लागल्यानंतर जे रिझल्ट सुंदर लागत असतात त्या रिझल्टवर कंपन्या रिॲक्ट करतात, कंपन्यांचे शेअर, आणि मग पुन्हा ते शेअर स्थिरस्थावर होतात, पुन्हा पूर्वीच्या लेव्हलला येतात. तर तिथे आपल्याला एक खरेदी करायची संधी मिळत असते. तर ते ऑब्झर्वेशन करा. असे म्हणजे आत्ता आपण बघत आहोत की जवळजवळ 3 दिवस इंजिनियर्स इंडियाचा शेअर सुंदर चालतो आहे. तो 200च्या खाली ट्रेड करत होता. काल 236 रुपयापर्यंत त्याचा भाव गेला होता. असे शेअर रिझल्ट चांगला आल्यामुळे किंवा शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्याचाही रिझल्ट सुंदर आला होता, त्याही शेअरने असं 3-4 दिवस रिॲक्ट केलं होतं. तर असे शेअर जेव्हा थंड पडतात किंवा त्यांच्यातला जो रिझल्टचा प्रभाव असतो तो कमी होतो, तेव्हा ते घ्यायच्या लायकीचे होतात. तर थोडेसे शेअर कन्सॉलिडेट झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला घेता येतील. असे कुठल्या शेअरमध्ये रिझल्ट चांगले लागलेत ते शोधा आणि त्या दृष्टीने ट्रेड करायचा तुम्ही प्रयत्न करू शकता. बघा तुम्हाला जमतंय का. नमस्ते.